रेंदाळ जिल्हा परिषदेचे सदस्य, शिंदे शिवसेनेचे राज्यकार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रेंदाळ इथं 1000 वृक्ष संवर्धनाचे अत्यंत स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी श्री जाधव बोलताना आपल्या कार्यांचा आढावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद आणि उदय सामंत यांचं खंबीर नेतृत्व पाठीशी असल्याचं बोलून दाखवत आपण रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये करत असलेल्या विकास कामासंदर्भातील माहिती सांगत विविध कामाची मागणीही या ठिकाणी करण्यात आली। यावेळी नामदार उदय सामंत बोलताना म्हणाले की वृक्ष संवर्धन करणं गरजेचं तर आहेच, पण ते वाढवणं पण गरजेचं आहे। वृक्षाची लागवड मोठी झाली पाहिजे, कारण ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी महत्त्वाचा पर्याय आपल्याकडे की वृक्षारोपण झालं पाहिजे। शिवाजीच्या विकास कामाचं कौतुक करत असताना नामदार उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांशी व जनतेशी नाळ जोडत राहा, आज मी जनतेच्या प्रत्येकाच्या जवळचे हितसंबंध जोपासल्यानं 5 वेळा आमदार झाल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं। या कार्यक्रमाचं कौतुक करत शिवाजी जाधव यांना शुभेच्छा दिल्या, तर नामदार उदयजी सामंत यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व तलवार देऊन केला। या कार्यक्रमासाठी हातकणंगले विधानसभेचे आमदार अशोकरावजी माने, माजी खासदार निवेदिता माने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम आरोग्य सभापती सरिता नांदेकर, जिल्हा परिषद सदस्य अतिश शिंगे, पंचायत समितीच्या सदस्य शुभांगीताई, सचिन पुजारी हुपरी, नगर परिषदेचे नगराध्यक्ष मंगलराव माळगे, बांधकाम सभापती संदीप आपटे, गटनेता रोहित शेटे, आरोग्य सभापती संतोष वाळवेकर, नगरसेविका रुपाली उगळे, सोनाली जाधव, रेंदाळच्या सरपंच सुप्रिया पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना शहर प्रमुख शरद पाटील, हुपरी शहर प्रमुख नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। या सर्वांचं स्वागत गोकुळचे संचालक शिवसेना माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी केलं। मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे।